क्या बात है, जबरदस्त एनर्जेटिक वर्कआउट और एनर्जी के साथ साथ सभी ने जबरदस्त एनर्जेटिक वर्कआउट किया है। हम कविता मैम के लिए क्लैपिंग करेंगे और खुद के लिए भी क्लैपिंग करेंगे। वाह क्या बात है, इस क्लैपिंग भी हमारा एक वर्कआउट है ना। तो हमने क्या किया है, आज इतना बड़ा काम किया है खुद के लिए, किसी और के लिए नहीं, खुद के लिए काम किया है। तो खुद को भी कुछ शाबाशी देनी बहुत जरूरी है ना। तो आपने आपको खुद को, दूसरा कोई नहीं देगा, खुद से बहुत बड़ा काम है कि इतना बड़ा काम किया है कि आज दिन भर मेरी एनर्जी मेरे साथ बनी रहेगी। मैं आज दिन भर किसी के भी नेगेटिव थॉट के साथ डिस्टर्ब नहीं होऊंगा। ये एटीट्यूड आज हमारे अंदर बन चुका है, क्योंकि हम मेंटली और फिजिकली आज हमारा वर्कआउट हुआ है, दिन भर की एनर्जी क्रिएट हो चुकी है। इसी तरीके से रोज अगर हम दिन भर अपनी एनर्जी क्रिएट करते रहेंगे तो जिंदगी भर हम फिट रहेंगे। कभी भी हमें कोई भी चीज की परेशानी सामने नहीं आएगी, ना कोई बीमारी आएगी। मेडिसिन फ्री लाइफ हम जिएंगे और अपने परिवार को भी सिखाएंगे कि मेडिसिन फ्री लाइफ किस तरीके से जी जाती है। यही एक बड़ी खासियत है वेलनेस फैमिली की। अगर हम ये नहीं करते हैं तो हमें बहुत बुरी तरह से बीमारियों का सामना करने की जरूरत हमारे सामने आती है। जरूरत पड़ती है, जब जरूरत पड़ती है तो हमें वो करना पड़ता है ना। आजारी पडलं डॉक्टरकडे जावंच लागतं, आजारीच पडू नये म्हणून जर आपल्याला काही करायचं असेल तर वेलकम टू वेलनेस फॅमिली। आजारी असं कुणालाच वाटत नाही की आपण आजारी व्हावं, आजारी पडावं, कुठल्या डॉक्टरकडे जाण्याची गरज पडावी आणि डॉक्टरची गोळ्या औषध घेण्याची आवश्यकता पडावी, असं कुणाला वाटत नाही। परंतु त्याची वेळ येते, त्याचं कारण आहे की आपलं चुकीचं खानपान, चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे आपण सध्या आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले। पूर्वी 20-25 वर्षापूर्वी जर विचार केला ते आजार नव्हते जे आज आपण ऐकतोय। परंतु हे येण्याचं मुख्य कारण की जे काही पेस्टिसाइड अन्न झाले, रासायनिक खते आहे, फवारणी याचा सर्रास वापर झाल्यामुळे आपल्या शरीराला जे काही न्यूट्रियन्स, मायक्रोन्यूट्रियन्स मिळायचे होते फळातून, भाजीपाल्यातून, अन्नधान्यातून, ते न्यूट्रियन्स, मायक्रोन्यूट्रियन्स या न्यूट्रिशनची आपल्या शरीराला गरज आहे, ते घटक आपल्या शरीराला पोषक घटक तत्वाची गरज आहे, ते न मिळाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये घटक पोषक तत्वाची कमतरता निर्माण झाली आणि ती कमतरता निर्माण झाल्यामुळे आपल्या शरीरातले जे काही ऑर्गन्स आहेत, पार्ट आहेत, अवयव आहेत, अवयवाला कुठेतरी बंधनं आली काम करण्यासाठी आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये आजाराचं मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। मग ही वाढ थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचे? ही वाढ थांबवण्यासाठी आपल्याला औषधं घेण्याची आवश्यकता नाही, कारण त्या औषधाने फक्त उपचार होतो। कायमस्वरूपी उपाय घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या आहारामध्ये बदल करावा लागेल। आपल्या आहारामध्ये बदल करणं म्हणजे काय? जे घटक पोषक तत्व आपल्या शरीराला गरजेचे आहेत ते घटक पोषक तत्व आपल्याला घ्यावे लागतील। ते कुठून घ्यायचे? आहारातून घ्यायचे। आपण जे काय रोजचं जेवण करतो, रोजच्या जेवणामधून ते घटक पोषक तत्व नाही मिळत, नष्ट झाले किंवा कमी झाले, मग ते आपल्याला सप्लिमेंटच्या माध्यमातून घ्यावे लागतात आणि तो सप्लिमेंट म्हणजे आपला भारतीय बनावटीचा सकस संतुलित आहार। म्हणून तो आपण सकस संतुलित आहार घ्यावा। त्याला खूप लोक त्याच्याकडे औषध म्हणून पाहतात, परंतु औषध म्हणून न पाहता योग्य आहार आहे आणि तो आहार जर आपण घेतला आपल्या शरीराचे सर्व दोष नाहीसे करण्याची क्षमता आपल्या या न्यूट्रिशन मध्ये आहे। ते न्यूट्रिशन प्रत्येक व्यक्तीला, जो व्यक्ती जिवंत आहे त्या व्यक्तीला न्यूट्रिशनची गरज आहे। प्रत्येक सजीवाला न्यूट्रिशनची आवश्यकता आहे। आपण जे काही आपल्या गोठ्यामध्ये गाई म्हशी असतील त्यांना सुद्धा डॉक्टरला बोलावलं जातं, त्यांना गोळ्या देऊन न्यूट्रिशनच्या गोळ्या दिल्या जातात, त्यावेळेस ते प्राणी निरोगी राहतात। अशा प्रकारे प्रत्येक सजीवाला न्यूट्रिशनची गरज आहे आणि जर आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशनची कमतरता झाली तर सर्वात महत्वाचं न्यूट्रिशन जे आहे
ते म्हणजे आपल्या शरीराला मिळणारं प्रोटीन. कारण प्रोटीन जर नसेल तर आपलं सेल्स, कारण आपलं जे शरीर असतं करोडो पेशींनी शरीर बनलेलं असतं आणि पेशींचं मुख्य खाद्य असेल तर ते प्रोटीन आहे. प्रोटीनची कमतरता झाली तर पेशी मृत पावतात आणि मृत पावल्यानंतर आपल्या शरीरामध्ये फॅट डेव्हलप होत असते, म्हणजे चरबीचं प्रमाण वाढत जातं आणि वाढलेलं चरबीचं प्रमाण हे पोटावर खूप मोठ्या प्रमाणात जमा होतं. पोटावर, कमरेवर आणि जमा होत चालतं ते कधीच कमी होत नाही. मग आपण म्हणतो वजन वाढत चाललं कधी कमीच कसं होत नाही. आणि ज्याचं वजन वाढलं त्या व्यक्तीला जगातली सर्वात अवघड गोष्ट आपलं स्वतःचं वाढलेलं वजन कमी करणं. कारण वजन कशाचं वाढतंय हे खूप महत्वाचं आहे. चरबीचं प्रमाण वाढत वाढत गेलं त्याचं मुख्य कारण की प्रोटीनचा इंटेक कमी. प्रोटीन हा घेण्याचं प्रमाण आपलं कमी झालं आणि हाय कॅलरी फूड्स म्हणजे जास्त कॅलरीचा आहार आपल्यामध्ये जास्त आला. त्यामध्ये चहा पिण्याचं प्रमाण असेल, साखरेचं गोड खाण्याचं प्रमाण असेल, त्याच्यामध्ये परत लग्न समारंभामध्ये ऑइली म्हणजे तेलकट पदार्थ खाण्याचं प्रमाण असेल. या सर्व कारणामुळे आपले कॅलरी मॅनेजमेंट होत नाही. हाय कॅलरीचा आहार घेऊन आपल्या शरीरामध्ये फॅट वाढत चालते. जशी जशी पोटावर फॅट वाढते, वाढलेलं पोट ही जागतिक समस्या निर्माण झालेली सर्वांसाठीची. ते पोट कमीच होत नाही आणि पोट ज्यावेळेस वाढतं, पोटावर ज्यावेळेस फॅट वाढते त्यावेळेस दुष्परिणाम काय होतात? पित्त, ऍसिडिटी, अपचन, पोट साफ न होणं या समस्येपासून सुरुवात होते आणि ही समस्या वाढत वाढत जाऊन नंतर बेड कोलेस्ट्रॉल वाढतं, बीपी, शुगर, हार्ट अटॅक सारखी गंभीर आजार त्या पोटापासून निर्माण होत असतात. आणि मग त्याच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर न कळत आपल्या लिव्हरवर फॅट जमा होत चालतं. त्याला फॅटी लिव्हर असं म्हणतात. मग लिव्हरवर फॅट जमा म्हणजे काय? लिव्हर हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. त्याचं ज्या अवयवात सर्वात मोठा अवयव आहे त्याचं 500 पेक्षा जास्त कामे आपल्या शरीरात आहेत. 500 पेक्षा जास्त कामं ही लिव्हरची आहेत फक्त. इतका महत्वाचा अवयव लिव्हर आहे आणि त्या लिव्हरवर जर समजा फॅट जमा होत चालली त्याची कार्यक्षमता करण्यात काही मर्यादा येतात त्या लिव्हरला. लिव्हरचं मुख्य कार्य शरीराची सर्व्हिसिंग करणं, विषारी घटक शरीराच्या बाहेर टाकणं, शरीरामध्ये प्रोटीन व्यवस्थित ठेवणं. दुसरी गोष्ट लिव्हरचं अजून एक काम आहे की जे आपण अन्न खातो, अन्नामधून जे काही ग्लुकोज मिळतं त्या ग्लुकोजला पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम इन्सुलिनचं आहे आणि इन्सुलिनला क्रिएट करण्याचं काम हे लिव्हरचे. लिव्हर आज्ञा देतं आपल्या पॅनक्रियासला आणि लिव्हरच्या मदतीशिवाय पॅनक्रियास सुद्धा इन्सुलिन बनू शकत नाही. मग इन्सुलिनची मात्रा कमी होणं. जर समजा फॅटी लिव्हर होत असेल, फॅटी लिव्हर म्हणजे काय की वाढलेल्या ज्यांचं पोट वाढले खूप दिवसापासून, खूप महिन्यापासून, खूप वर्षापासून त्यांना फॅटी लिव्हर होण्याच्या संभावना जास्त मोठ्या प्रमाणात असतात. फॅटी लिव्हर जर झालं तर कसं कळणार आपल्याला? तर फॅटी लिव्हर जर एखाद्या व्यक्तीचं होत असेल त्या व्यक्तीला भूक न लागणं, अशक्तपणा जाणवणं किंवा त्याची जे काही युरिनचं प्रमाण आहे किंवा लघुशंकेमध्ये जास्त गडद येणं, पिवळसरपणा जास्त असणं, त्याचबरोबर त्याच्यामधून दुर्गंधी येणं हे फॅटी लिव्हरचे लक्षण आहेत, प्राथमिक लक्षण. चेहऱ्यावर पुळ्या येणं, चेहऱ्यावर धब्बे होणं हे प्राथमिक लक्षण असतात फॅटी लिव्हरचे. तर फॅटी लिव्हर जर हळूहळू 5% जरी फॅटी लिव्हर असेल किंवा फॅटवर 5% जरी लिव्हरवर फॅट जमा झाली असेल तरी सुद्धा ते धोकेदायक आहे आणि मग लिव्हरची कार्यक्षमता कमी होते. लिव्हरची कार्यक्षमता कमी झाली तर आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याची जी स्पीड असतो ती गती आहे ती कमी होऊन मग आपल्या शरीरामध्ये एक कचरा जमा होतो आणि तो कचरा खूप मोठ्या आजाराकडे घेऊन जातो. आणि लिव्हरला व्यवस्थित ठेवण्यासाठी ज्या यकृत आहे आपल्या यकृताला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या पोटावरची फॅट कमी करणं गरजेचं आहे. जर आपलं लिव्हर व्यवस्थित असेल, आपलं यकृत जर व्यवस्थित असेल तर बीपी, शुगर यासारखे गंभीर परिणाम सुद्धा आपल्याला समोर पाहण्याची वेळ आली. सुरुवात तिथूनच होते. त्यावेळेस लिव्हरवर फॅट जमा होते 4-5%. तिथून पुढे हे सगळे प्रकार सुरू होत असतात आणि हे सगळे थांबावे आणि यासाठी म्हणून आपल्याला योग्य आहार घेणं गरजेचं आहे. योग्य आहार जर आपण घेतला निश्चित स्वरूपी आपण या सर्व आजारापासून मुक्तता मिळवू शकतो. इतकं सोपं आहे निरोगी जीवन जगणं. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की वजन कमी कसं करायचं? तर वजन कमी करण्यासाठी सोपा आणि नैसर्गिक उपाय एकच आहे, तो म्हणजे आपले कॅलरी मॅनेजमेंट करायचं, योग्य आहार घ्यायचा, आपले मसल्स बिल्ड करायचे. मसल्स बिल्ड झाले की फॅट लॉस आपोआप होते, त्यासाठी काही करण्याची गरज नाही. खूप सारे लोक
फॅट लॉस करण्यासाठी, शरीरातून फॅट बाहेर काढण्यासाठी मशीनने फॅट ओढून काढतात कृत्रिम पद्धतीने. किती त्रास होत असेल त्या व्यक्तीला. आणि मशीनने ज्यावेळेस फॅट ओढून काढतात त्यावेळेस किती लोक जीवाशी गेलेले. रास्ता प्रयोग हा योग्य नाहीये. कारण आपल्याला कसं असतं की लगेच फास्ट मध्ये झालं पाहिजे. फास्ट मध्ये कुठलीही क्रिया होत नाही. जर वजन वाढण्यासाठी 4-5 वर्ष लागले असतील तर 4-5 महिने त्याला कमी करण्यासाठी द्यावेच लागतील. ही नॅचरल प्रोसेस, ही नैसर्गिक पद्धत. आणि नैसर्गिक पद्धतीनेच आपल्याला वजन कमी करून निरोगी आयुष्य जगायचं. वाढलेलं वजन कमी करणं हा टेम्पररी गोल असेल. येणाऱ्या 3 ते 4-5 महिन्यामध्ये वजन कमी होईलच. परंतु वजन कमी होण्याबरोबर आपण आयुष्यभर निरोगी आयुष्य जगू, विदाऊट मेडिसिन आयुष्य जगू, सर्वात मोठा बेनिफिट आपल्यासाठी असेल. म्हणून प्रत्येकाने निरोगी व्हावं ही त्या वेलनेस प्लॅनची भूमिका आहे आणि प्रत्येकाने भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. आज जे काही आपल्या फॅमिली सोबत नवीन फॅमिली मेंबर्स जोडले गेलेले यांची आपण चर्चा करूया. वंदना शिंदे नावाने जॉईन आहे. अनम्यूट करा सर. वंदना नावाने तुमच्या स्क्रीनवर अनम्यूट आलं त्याच्यावर क्लिक करा. निळ्या लाईनवर टच करा सर. वंदना शिंदे नावाने. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नांदगाव, नाशिक जिल्हा. आज पहिला दिवस का? पहिला दिवस आहे ना. आणि तुम्हाला सेशनची माहिती कोणी दिली? पालवे सर. पालवे सरांनी. आणि कशासाठी जॉईन केलं?